अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी या मथाळ्याचा वापर करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडलं। अचलपूर तालुक्यातील असतपूर ते येवदा रस्त्याच्या दुरुस्तीकरणासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडलं होतं। रस्ता खराब असल्याने एसटीची सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। पालकमंत्री साहेब निधी द्या, पालकमंत्री साहेब रस्ता द्या अशा आशयाचे पोस्टर घेऊन विद्यार्थी आंदोलनाला बसले होते। यापूर्वी अनेकदा निवेदनं दिली, आंदोलनं केली, मात्र रस्त्याचे काम न झाल्याने यावेळेस विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलनाचा पर्याय निवडला। अचलपूर तालुक्यातील रस्त्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची दुर्दैव वेळ येत असल्याची खंत यावेळी मनसेकडून व्यक्त करण्यात आली। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि परिसरातील सर्व विद्यार्थी यांचं आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी हे आंदोलन करण्याची जी वेळ आली आहे। गेल्या 4 वर्षापासून 3 वर्षापासून जे आमचे पत्रव्यवहार चालू आहे, जे आंदोलनं केली त्याची दखल आजपर्यंत घेतली नव्हती आणि मागील वर्षी विद्यार्थ्यांचे 6 ते 7 महिन्याचे नुकसान झाले आहे। कारण पावसाळा लागला का बस बंद होते। असतपूर ते येवता हा वाया अचलपूर हा एक असतपूरला जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि त्या रस्त्याला जाताना म्हणजे विद्यार्थी अक्षरशः हस्तीतून जावं लागते, इतकी बेकार कंडिशन आहे आणि एस टी महामंडळ पूर्ण बंद होऊन जाते आणि दिवसाला कमीत कमी 6 ते 7 फेऱ्या ह्या असतपूर गावाकरिता तालुक्यावरून धावतात। त्यामुळे हा रस्ता एकदम महत्त्वाचा आहे। याच्यासाठी आम्ही आंदोलनं केली, उपोषणं केली, आजपर्यंतही आमची कोणी दखल घेतलेली नाही आहे। त्यासाठी आम्हाला विद्यार्थी असं या पालकमंत्र्यांच्या दारी याची वेळ आली। तरी या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हे विद्यार्थी आमचं जर या 1 महिन्यात रस्त्याची दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध किंवा तात्पुरती दुरुस्ती करून दिली नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन उभारण्यात येईल। आणि आम्हाला आता सध्या या 1 महिन्याचे RDCची मीटिंग राहते आणि सध्या सेहू मॅडमला त्यांनी फोन केला की तुमच्या रस्त्याला प्रायोरिटी देऊन याला निधी देण्यात त्यांनी मंजुरात दिली आणि त्यांच्याकडून आश्वासित करण्यात आलं की आम्ही या नियोजनमध्ये 100% तुम्हाला आम्ही पैसे देतो, तुम्ही याला आंदोलन करू द्यायचं काम पडणार नाही आणि 3 महिन्यात तुमचं काम 100% होऊन जाईल असं आश्वासन दिलं। तुमचं नाव? पुरुषोत्तम काळे, तालुका अध्यक्ष मनसे। माझं नाव ईश्वरी उमेशराव गावंडे। माझी शाळा नूरसे विद्यालय असतपूर, मी इथे शिकत आहे। मी वर्ग 10वी मध्ये शिकत आहे। माझी समस्या हे आहे की आमचा रस्ता खूप बिघडलेला आहे, दुरुस्त केलेला नाही आहे। तिथे बस वाहन येणं जाणं करत नाही, येत वगैरे नाही आहे। त्यामुळे आम्ही इथे उपोषण करत आहे। आमची मागणी इतकीच आहे पालकमंत्र्यांना की आमचा रस्ता दुरुस्त करून द्या आणि आमचे जसे वाहन नियमित चालू राहील, आमच्या शिक्षणावर काही पण आमच्या शिक्षणावर कोणते वाईट परिणाम पडणार नाही, हीच आमची मागणी आहे। यामुळे आम्ही इथे सर्वजण आंदोलन करत आहे। एक विद्यार्थी म्हणून एवढाच संदेश देणार की आमच्या शिक्षणामध्ये कोणती आमची अडचण आली नाही पाहिजे आणि आमचे सर्वांचं शिक्षण बरोबर झालं पाहिजे, सर्वांना शिकायला मिळालं पाहिजे। आणि बस आमच्या गावामध्ये रस्ता आहे परंतु तो दुरुस्त नाही आहे। त्या रस्त्यामध्ये खूप खड्डे वगैरे आहे, त्यामुळे आम्ही हे सांगू इच्छितो। माझं नाव क्षितिजा शामराज बारबुद्धे। मी आत्ता 12वी मध्ये आहे। मी परत म्हणजे असतपूर ते परतवाडा ये जा करते आणि माझ्या शाळेचं नाव सिद्धार्थ विद्यालय आहे आणि आमच्या गावाचा रोड जो आहे तो 2014 पासून खराब झालेला आहे। 2014 पासून आम्ही आंदोलनं करत आहे, बस चालू होत आहे आणि डबल बंद पडत आहे। पावसाळ्यात बस नाही बंद पडली पाहिजे म्हणून आम्ही या उपोषणाला बसला इथे। तरी आमची पालकमंत्री यांना विनंती आहे की आमचं आंदोलनाला काही रिस्पॉन्स द्यावा त्यांनी।